नमस्कार मित्रांनो. आजच्या या अर्थसंकल्प विषयक विश्लेषण लेक्चरमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय भारताच्या केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन मॅडम यांनी भारताचा अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे. याचं थोडक्यात महत्वाच्या मुद्द्यांवरचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्प समजून घेणं का आवश्यक असतं? तर अर्थसंकल्प मित्रांनो समजून घेणं याकरता आवश्यक आहे कारण तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षेला प्रश्नांची संरचना तयार होती किंवा जे प्रश्न विचारले जातात थोडक्यामध्ये, मग ते फक्त अर्थव्यवस्थेबद्दलच नाही किंवा या अर्थव्यवस्था या विषयाबद्दलच नाही, तर ऐतिहासिक घटकांबद्दल, काही वारसा स्थळांबद्दल, येतंय लक्षात, काही भौगोलिक ठिकाणांबद्दल जे प्रश्न विचारले जातात आणि योजनांबद्दल जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची पार्श्वभूमी कुठं जर दडलेली असेल तर ती आपल्याला भारतीय अर्थसंकल्पामध्ये दडलेली आढळते. म्हणून 1 वर्षापर्यंत म्हणजे अर्थसंकल्प मांडल्यापासूनच्या पुढच्या कालखंडामध्ये ज्या ज्या परीक्षा होतात त्यांना जे अर्थसंकल्पामध्ये जे मुद्दे अधोरेखित करण्यात आलेले आहे, ज्यावर भर देण्यात आलेला आहे केंद्र सरकारतर्फे, अशा प्रकारच्या मुद्द्यांवर आयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये, मग ते युपीएससी असेल किंवा एमपीएससी, या विविध स्पर्धा परीक्षांना त्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात किंवा त्यामध्ये जे मुद्दे ठळक केलेले आहेत अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल प्रश्न विचारले जातात. या दृष्टिकोनातून किंवा हा अप्रोच ठेवून तुम्हाला अर्थसंकल्प समजणं गरजेचं असतं. येतंय मित्रांनो लक्षात? आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ जो होणार आहे, छोटासा म्हणण्यापेक्षा जवळपास 1 तास, 1 पाऊण तासाचा तर निश्चित तो होईल. महत्वाच्या मुद्द्यांवर भर द्यायचा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पहावा ही सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला निश्चित विसरू नका. येत्या लक्षात? आणि जर तुम्हाला काही संकल्पनात्मक अडचण असेल, काही असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पण विचारू शकतात. आणि नंबर क्रमांक 2, जर तुम्हाला काही नंतर शंका आले त्याच्याकरता कनेक्ट व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. एमपीएससी युपीएससी तक्षशिला अकॅडमी नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रश्न जर असतील तुम्हाला काही तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो किंवा तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता. ठीक आहे. सुरुवातीला अर्थसंकल्पाबद्दल बोलण्याच्या अगोदर, अर्थसंकल्प हा एक असा भाग असतो ज्यामध्ये येत्या वर्षभरामध्ये सरकार कसा पैसा कमावणार आहे आणि कोणकोणत्या क्षेत्रावर सरकार प्राधान्याने खर्च करणार आहे यावर लेखाजोखा मांडलेला असतो, याचा हिशोब सादर केलेला असतो. नंबर क्रमांक 1, काय झालं? अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकार पैसा कसा कमावणार आहे आणि सरकार कमावलेला पैसा कोणकोणत्या विभागांवर, क्षेत्रावर खर्च करणार आहे, किती प्रमाणात करणार आहे आणि कशाच्या माध्यमातून करणार आहे. फॉर एक्झाम्पल, कोणत्या योजनांच्या माध्यमातून करणार आहे, कोणत्या प्रकल्पांवर करणार आहे, याचं इत्थंभूत इन डिटेल्ड असणारं डॉक्युमेंट, कागदपत्र म्हणजे अर्थसंकल्प आहे. पहिला मुद्दा क्लिअर केला. दुसरा मुद्दा, ज्या वर्षी, अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असतात त्या वर्षी पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही. ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असतात त्या वर्षी पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही. मग जो अर्थसंकल्प महत्वाच्या खर्च मंजुरीसाठी मांडला जातो त्याला अर्थसंकल्प म्हटला जातो. मात्र त्याच्या अगोदर एक शब्द जोडला जातो, त्याला अंतरिम हा शब्द जोडला जातो. म्हणून त्याला म्हणतात अंतरिम अर्थसंकल्प. जो पूर्ण अर्थसंकल्प नसतो, मांडलेल्या किंवा आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून पुढच्या 3 ते 4 महिन्यांसाठी
येत्या लक्षात, आर्थिक वर्ष सुरू म्हणजे 31 मार्चला भारताचं आर्थिक वित्तीय वर्ष सुरू होतं. 31 मार्च पासून पुढल्या 4 महिन्यापर्यंतचा महत्वाचा सरकारी कर्मचाऱ्यांवरचा खर्च, निवडणुकीचा खर्च, या खर्चाची तरतूद करून घेण्यासाठी, संसदेची संमती मिळवून घेण्यासाठी जो अर्थसंकल्प मांडला जातो, त्या अर्थसंकल्पाला, ज्या वर्षात लोकसभेच्या निवडणूक असतात त्या अर्थसंकल्पाला काय म्हणतात? अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणतात. येत्या लक्षात. मग पहिल्यांदा झाला अर्थसंकल्प म्हणजे काय, दुसऱ्यांदा झाला अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय, या बाबी झाल्या. मग सर पूर्ण अर्थसंकल्प कधी मांडला जातो? निवडणुका झाल्यात, नवीन पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला की लागलीच पुढच्या अधिवेशनामध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जातो. येत्या लक्षात. अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला या बाबी क्लिअर झाल्या, आता आपण वळूया मुख्य डॉक्युमेंटकडे. मी आता तुमच्याशी प्रेझेंटेशन शेअर करतो. काळजी एवढी घ्यायची मित्रांनो, आता चर्चा होत असताना स्लाइड्स या इंग्लिशमध्ये आहेत. ज्यांना इंग्लिश कळते त्यांची अडचण नाही, मात्र ज्यांना मराठीतून नोट्स हव्या आहेत त्यांनी कागद आणि पेन सोबत ठेवा. जसं मी बोलतोय तसं ते मराठी वाक्य, मराठी शब्द लिहून घ्या आणि रनिंग नोट्स काढा. नंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तुमचा स्पीड कमी जास्त करून ऐकण्याचा, व्हिडिओ पाहण्याचा, त्याच्यानुसार तुमच्या नोट्स कंप्लीट करू शकतात. कारण की हे लाईव्ह लेक्चर नाही आहे, हे व्हिडिओ लेक्चर असल्यामुळे तुम्हाला ते रिप्ले करता येईल. येत्या लक्षात. मात्र नोट्स तुमच्या छानपैकी मराठीत होऊ शकतात. इंग्लिश तर तुम्हाला स्लाइड आहेच, स्क्रीन वर दिसणारच आहे, पण ज्यांना मराठीची अडचण आहे, सर मग आम्हाला करणार, मात्र मी मराठीतून पण एक्सप्लेन करणार आहे. येत आहे मित्रांनो लक्षात. चला तर मी तुमच्याशी स्क्रीन शेअर करतो आणि लागलीच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. ओके, आता तुम्हाला व्हिजिबल झालेली असेल माझी स्क्रीन. ओके मित्रांनो, चला चर्चेला सुरुवात करूया. बजेट म्हणजे अर्थसंकल्प कधीचा आहे? 2024-25 या वर्षासाठी. त्याचे प्रमुख हायलाइट्स आपण बघणार आहोत किंवा बघत आहोत. ओके. आता ज्यांच्या संकल्पना क्लिअर नाहीत, ज्यांनी नुकताच अभ्यास सुरू केलेला आहे, त्यांच्याकरता हे सगळे काही शब्द नवीन नवीन असतील. येत्या लक्षात. आणि काही जे विद्यार्थ्यांना थोडं इकॉनॉमीचं ज्ञान आहे, त्यांनी काही प्राथमिक वाचन पूर्ण केलेलं आहे, फाउंडेशनची बॅच केलेली आहे, त्यांच्याकरता हे लवकर कळेल. येत्या लक्षात. मात्र जे नवीन आहेत त्यांनी, आपण कसं अनालिसिस करतो याच्याकरता हा व्हिडिओ बघावा. ज्यांचा अभ्यास सुरू झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी विश्लेषणामधले कोणते मुद्दे कसे महत्वाचे आहेत येत्या परीक्षांसाठी, वर्षभरासाठी, त्या बाबी तुम्ही नोंद घ्यायच्या आहेत. अर्थसंकल्पाचं वर्ष जोडून लिहिलं जातं मित्रांनो. अर्थसंकल्पाचं वर्ष असं 24-25, 23-24 असंच लिहिलं जातं. असं नाही लिहिलं जात 2024चा अर्थसंकल्प, 2023चा अर्थसंकल्प, असं सिंगल डिजिटमध्ये एकाच वर्षाचा उल्लेख केलेलं लिहिलं जात नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपलं आर्थिक वर्ष जे सुरू होतं ते 31 मार्चला सुरू होतं. कधी सुरू होतं? 31 मार्चला सुरू होतं. आणि सॉरी 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 आपलं आर्थिक वर्ष जे असतं ते 1 एप्रिलला सुरू होतं. येत्या लक्षात. आणि 31 मार्च पर्यंत ते चालतं. 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतचा कालखंड हा आपल्या देशाचं आपलं काय मानलं जातं? वित्तीय वर्ष मानलं जातं किंवा आर्थिक वर्ष मानलं जातं. आर्थिक वित्तीय वर्ष मानलं जातं. कळालं? येत आहे लक्षात. मग बघा, हा जो पहिला दिवस आहे 1 एप्रिल, हा 24च्या वर्षाचा येतो. म्हणजे 1 एप्रिल ही तारीख कोणती गणली गेली? 2024ची. 31 मार्च कोणत्या तारखेचं गणलं जाईल मग? 2025ची 31 मार्च.
म्हणून आदल्या वर्षात आर्थिक वित्तीय वर्ष सुरू होतं आणि पुढल्या वर्षात ते संपतं. या संकल्पनेतून तुमचा माझा अर्थसंकल्प ज्या वेळेला कोणत्या वर्षाचा आहे असं आपण चर्चा करतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की हे वर्ष असं जोडून का आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा पहिलं स्टेटमेंट. फायनान्स मिनिस्टर Nirmala Sitharaman delivered her budget speech presenting the interim budget 2024-25 at Parliament on February 1st, a day after commencement of the budget session. अर्थसंकल्पाचं अधिवेशन जे बोलवलं गेलं, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1 फेब्रुवारी रोजी भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 साठी मांडलेला आहे. कुठं मांडला? पार्लिमेंटमध्ये मांडला. कुठं मांडला? पार्लिमेंटमध्ये मांडला. आता पार्लिमेंट म्हणजे काय? तर संसद. आणि संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडला सर्वप्रथम? तर त्याचं उत्तर येईल लोकसभा. येते लक्षात? लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन मॅडम यांनी पहिल्यांदा 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला आणि तिथून वाचून झाल्यानंतर त्यांनी लगेच तो राज्यसभेत देखील मांडला. आता लोकसभेतच का मांडला जातो? कारण की हे वित्त विधेयक आहे, धन विधेयक आहे. धन विधेयकाचा नियम असा आहे भारतीय राज्यघटनेनुसार की ते सर्वप्रथम लोकसभेतच मांडलं जातं. म्हणून अर्थसंकल्पाचा 1 फेब्रुवारीला जो बजेट पार्लिमेंटमध्ये मांडला गेला तो सर्वप्रथम लोकसभेतच मांडला गेलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने महत्वाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येतं लक्षात? त्याबद्दल गडबड करायची नाही, याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत भूतकाळामध्ये. ओके, चला पुढं. व्हाय इंटरिम बजेट? अंतरिम अर्थसंकल्प का? कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 112 नुसार असं म्हटलेलं आहे, अ स्टेटमेंट ऑफ एस्टिमेटेड रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर, म्हणजे सरकारचे अंदाजित जमा आणि खर्च एका ठराविक वित्तीय वर्षाकरता जे मांडलं जातं ते कोणत्या अर्थाने मांडलं जातं? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. याला मराठीमध्ये म्हणतात, येतं लक्षात, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. वार्षिक वित्तीय विवरण पत्र. येतं लक्षात? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटला मराठीमध्ये म्हणतात वार्षिक वित्तीय विवरणपत्र. आता या संदर्भात महत्वाची बाब ही लक्षात घ्यायची मित्रांनो, ती म्हणजे हा जो अर्थसंकल्प आहे, येतं लक्षात, हा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प तुमच्या माझ्या बोलीभाषेमध्ये अर्थसंकल्प म्हणून आपण मांडतो आहे किंवा अर्थसंकल्प म्हणून आपण बोलतो. मात्र अर्थसंकल्प हा जो शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पाबद्दल कोणता वर्ड वापरलेला आहे? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. येत्या लक्षात? आणि कोणत्या कलमामध्ये ते म्हटलेलं आहे? कलम क्रमांक 112 मध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे. बघा, प्रश्न विचारले गेलेले आहेत. अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेत नमूद आहे का? नाही. अर्थसंकल्पासाठी राज्यघटनेमध्ये कोणता शब्द किंवा कोणता वर्डिंग करण्यात आलेला आहे? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून अर्थसंकल्पाचा राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे. कलम कोणता आहे? केंद्रीय अर्थसंकल्पाकरता भारतीय राज्यघटनेत कलम आहे, कलम क्रमांक 112. येत्या लक्षात? असं विश्लेषण तुम्हाला समजून घेणं मित्रांनो क्रमप्राप्त ठरतं. ओके, चलो नेक्स्ट. The center seeks both houses approval to withdraw the necessary funds from the consolidated fund of India. आता ही संकल्पना थोडी समजून घेणं आवश्यक आहे. सरकार टॅक्सेस म्हणजे कर गोळा करते, येतं लक्षात. टॅक्सेसच्या माध्यमातून काही
बिझनेस सरकार करते, म्हणजे व्यवसाय करते, त्या बिझनेसच्या प्रॉफिटच्या माध्यमातून सरकारकडे काय जमा होतो? पैसा जमा होतो. हा जमा झालेला पैसा, जो फंड निर्माण होतो, या जमा झालेल्या पैशातून जो फंड निर्माण होतो, या निर्माण झालेल्या फंडला म्हणतात कन्सोलिडेटेड फंड. कन्सोलिडेटेड फंड. याला मराठीमध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं झालं तर याला म्हणतात, येतं लक्षात? जस्ट सेकंड. याला म्हणतात संचित निधी. येतं लक्षात? मग प्रत्येक वर्षामध्ये जे सरकारला खर्च, आता बघा संकल्पना खूप महत्वाची. अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प म्हणजे किती खर्च करणार आहेत हे मांडणं नाही, तर किती खर्च करणार आहेत ते खर्च करण्यासाठी या संचित निधीतून पैसा काढण्याची आणि खर्च करण्याची परवानगी म्हणजे अर्थसंकल्प मांडणं आणि तो मंजूर करणं. सरकारच्या तिजोरीत पैसा आहे याचा अर्थ असा नाही की सरकारला हव्या त्या वेळेला हवा तेवढा पैसा कोणाच्याही मान्यतेशिवाय खर्च करता येतो, असं नाही. एक वर्षाकरता मुदत असते. किती पैसा खर्च करणार आहे हे अर्थसंकल्प ज्या दिवशी चर्चा केला जातो, ज्या कालावधीमध्ये मान्यता मिळवून घ्यावी लागते, आणि तेवढाच पैसा त्यांना येत्या वर्षभरामध्ये एक एप्रिल ते 31 मार्च दरम्यान करावा लागतो. येत्या लक्षात? मग आता सरकारला जो खर्च मान्य करून घ्यायचा आहे आणि मान्य करून तिजोरीतून म्हणजे कन्सोलिडेटेड संचित निधीमधून काढायचा आहे आणि खर्च करायचा आहे, याच्याकरता काय लागेल? अप्रुव्हल लागेल. बघा, म्हणून म्हटलेलं आहे सेंटर सिक्स टू बोथ हाऊसेस. येत्या लक्षात? दोन्ही सभागृहांचं काय लागणार आहे? त्यांना संमती लागणार आहे. आता दोन्ही सभागृह म्हणजे कोणते? तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, बोथ हाऊसेस म्हणजे कोण? लोकसभा प्लस राज्यसभा. येतंय लक्षात? मात्र सर्वप्रथम अर्थसंकल्प कुठं मांडला जातोय? मगाशीच मी तुम्हाला क्लिअर केलं, लोकसभेत मांडला जातो. लोकसभेतच का मांडला जातो? कारण की ते वित्तीय विधेयक असतं आणि भारतीय राज्यघटनेनुसार वित्तीय विधेयक हे काय आहे? धनविधेयक आहे. म्हणून ते धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेतच मांडलं जातं. आर यू गेटिंग दिस पॉइंट क्लिअर? ओके. मग संचित निधीतून पैसा काढून खर्च करण्यासाठी दोन्ही सभागृहांची आवश्यकता असते, म्हणून त्यांनी ते तिथून मंजूर करून घेतलेलं आहे. अशी भूमिका आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होताना दिसते. आता इंटरिम बजेट म्हणजे काय, जे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं तेच पुन्हा. However, in an election year, ज्या वर्षी, जे वर्ष हे निवडणूक वर्ष असतं, द इन्क्युबमेंट ऑफ द गव्हर्नमेंट कॅनॉट प्रेझेंट अ फुल फ्लेज बजेट. पूर्ण अर्थसंकल्प ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असतात त्या वर्षी मांडलं जात नाही. ज्या वर्षी निवडणुका असतात हे आपण मगाशीच बघितलं. मग त्याच्या जागी सरकार काय म्हणतं? महत्वाचा खर्च निवडणुकांचा वगैरे, पगार भत्ते वगैरेचा खर्च भागवण्यासाठी काही निधी मंजूर करून घेतं. हा निधी मंजूर करण्याची प्रक्रिया म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात अंतरिम अर्थसंकल्प. ओके. हेन्स नीड फॉर द, म्हणून अंतरिम अर्थसंकल्पाची गरज भासली. सगळ्यात महत्वाचं पुढचं वाक्य, ॲज देर इज नो कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन फॉर द इंटरिम बजेट. भारतीय राज्यघटनेमध्ये अंतरिम अर्थसंकल्पाची संकल्पना नमूद करण्यात आलेली नाही. मात्र सरकारला जो प्रमुख खर्च निवडणुका होईपर्यंत आणि नवीन सरकार येईपर्यंत जो मंजूर करावा लागतो, त्याच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. येतंय लक्षात? आणि हा खर्च कशाद्वारे मंजूर केला जातो? तर व्हाया वोट्स ऑन अकाउंट प्रोव्हिजन, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणतात लेखानुदान मंजूर करून घेऊन हा खर्च मंजूर केला जातो. येतंय लक्षात? लेखानुदान जे असतं ते मंजूर करून हा खर्च करण्याची परवानगी दोघी सभागृहांकडून जी मान्यता मिळवली जाते.
ओके, कळालं? अर्थसंकल्प ही संकल्पना कलम क्रमांक 112 मध्ये आहे, पण अंतरिम अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र कलम नाही. मग नसताना हे का मांडावं? कारण की निवडणुका होईपर्यंत, नवीन सरकार येईपर्यंत जो महत्वाचा खर्च लागणार आहे तो भागवण्यासाठी. कारण की होणार काय आहे, 1 एप्रिल ला नवीन वर्ष, नवीन वित्तीय वर्ष सुरू होऊन जाणार आहे. नवीन वित्तीय वर्ष सुरू होऊन जाणार आहे. आणि सरकारने याच्याकरता, येत्या लक्षात, आणि सरकारने याच्याकरता काय केलेलं नाही, सदनाची मंजुरीच घेतलेली नाहीये. जरी इलेक्शन असलं तरी परवानगी घ्यायची नाही असं नाही, प्रत्येक खर्चासाठी परवानगी लागतेच, हे आपण बघितलं. आणि एकाची नाही तर दोन्ही सभागृहांची लागते, लोकसभेची पण लागते आणि राज्यसभेची पण. मग आता वर्ष पण संपून गेलं 31 मार्चला, 1 एप्रिल पासून नवीन वर्ष पण लागत आहे, पैसा पण खर्च करायचा आहे, निवडणुका पण घ्यायच्या आहे, मात्र खर्च करण्याचे अधिकार नाहीत. मग याच्यातला मधला मार्ग अंतरिम अर्थसंकल्प. मग त्या अंतरिम अर्थसंकल्पाने नवीन काही घोषणा करायच्या आणि जेवढा महत्वाचा खर्च लागणार आहे तेवढा मंजूर करून घ्यायचा आणि तिथं थांबायचं. नवीन सरकार येईल त्यावेळेला त्याला कोणत्या योजना चालू करायचा, बंद करायचा, कोणता खर्च करायचा, हे पुढच्या कालखंडामध्ये नवीन येणारच सरकार ठरवणार आहे. म्हणून तो जे ठरवणार आहे तो पूर्ण अर्थसंकल्प, आणि हा जो अर्थसंकल्प ज्या वर्षी निवडणुका असतात त्याला म्हणतात अंतरिम अर्थसंकल्प. ओके, चलो नेक्स्ट. आता काही स्टॅटिक्स आहे. ओके, आता या ठिकाणी बघा, फॉल इन हेडलाईन इन्फ्लेशन. हेडलाईन इन्फ्लेशन याकरता महत्वाचं आहे कारण की याला आपण प्रमुख, येतं लक्षात, प्रमुख भाववाढ असं म्हणू शकतो. हेडलाईन इन्फ्लेशन काय म्हणू शकतो? प्रमुख घटकातील भाववाढ. आता इन्फ्लेशन बास्केट असते एक, येतं लक्षात, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, भाव वाढ मोजण्यासाठी काही वस्तू आणि सेवा एका टोकरीत जमा केलेल्या आहे किंवा विचारात घेण्यात आलेल्या आहे, त्याला म्हणतात इन्फ्लेशन बास्केट. याच्यामध्ये कसला कसला समावेश आहे, तर या ठिकाणी नमूद केलेला आहे फूड अँड एनर्जी, अन्नाच्या काही बाबी आहेत, ऊर्जेसंदर्भातले काही घटक आहेत, त्याचा समावेश या टोपलीमध्ये केलेला आहे आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे इन्फ्लेशन बास्केट. काय म्हटलेलं आहे त्याला? इन्फ्लेशन बास्केट. मग हे हेडलाईन इन्फ्लेशन किती होतं 2023ला? तर सर्वप्रथम 2023ला किती होतं हे समजण्याच्या अगोदर 2024ची आकडेवारी गृहीत धरायची का? तर 2024ची आकडेवारी गृहीत धरायची नाही. कोणती आकडेवारी गृहीत धरायची? 2023 पासून अगोदर. कारण की ही जी आकडेवारी आहे ही स्टार करून दिलेली आहे, म्हणजे ही अंदाजित आकडेवारी असते आणि अंदाजित आकडेवारीवर प्रश्न विचारला जात नाही. जी अंतिम तपासून घेतलेली आहे ती आकडेवारी, मग ती कोणती आहे? 23 पासून. 2023ला भाववाढी, हेडलाईन इन्फ्लेशन भाववाढीचा दर काय होता? 6.7%. येत्या लक्षात, 6.7%चा इन्फ्लेशन रेट होता. त्याच्या अगोदर 2022ला 5.5% होता. त्याच्या अगोदर 2021ला 6.2% होता. 2020ला 4.8 होता. आता बघा, कोरोना आणि कोरोना नंतरचे जे फेजेस सुरू झाले त्याच्यामध्ये रेट किती होता? 4.8. जसं अनलॉक झालं तसं 6.2%. येतं लक्षात, पहिल्या वर्षी 4.8, नंतर 6.2. ओके, आणि त्याच्यानंतर 5.5, 6.7, 5.5 अशा उच्च दराने भारतामध्ये हेडलाईन इन्फ्लेशन राहिलेलं आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरज आहे. याचं लक्षात, कारण की चॅप्टर आहे आपल्याला अभ्यासायला भाववाढ, त्याच्यामध्ये या मुद्द्यांवर, चालू घडामोडींवर प्रश्न बनतात. पुढचा महत्वाचा मुद्दा, जीएनपीए ऍज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस ऍडव्हान्सेस. आता एनपीए म्हणजे काय? तर एनपीए ला समजून घ्या, एनपीए ही संकल्पना बँकिंगशी संदर्भात आहे. आता एनपीए ला काय म्हणतात? एनपीए चा लॉंग फॉर्म काय आहे? नॉन परफॉर्मिंग असेट्स. काय नाव आहे?
नॉन परफॉर्मिंग असेट्स. शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात अक्रियाशील खाती. अक्रियाशील खाती. ओके. अक्रियाशील खाती. ही अक्रियाशील खाती जी आहेत त्यांना इंग्लिशमध्ये एनपीए म्हणतात. आता सर्व बँकांमध्ये जी खाती असतात ती चालूच असतात असं नाही. काहीत व्यवहार होतच नाही, काहींमध्ये पैसा ठेवलाच जात नाही, काहींचे नॉमिनीज नसतात आणि तो मूळ व्यक्ती त्याचं डेथ झालेली असते, त्याच्यामुळे ते विविध कारणं असतात. असं एकूण भारतातल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये अक्रियाशील खाती किती आहेत याचा ढोबळ अंदाज ज्या आकडेवारीतून प्रसिद्ध होतो, ती आकडेवारी जीएनपीए म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग अकाउंट्स ऑर द असेट्स. कारण की बँकांची असेट जरी म्हटली तरी चालेल, बँकांची खरी असेट्स काय आहे, त्याच्यामध्ये असणारी खाती, त्या खात्यांमध्ये असणारे डिपॉझिट्स हे बँकांचं काय आहे, खरी मालमत्ता आहे. मग हे प्रमाण किती आहे, तर 2023ला हे प्रमाण नोंदवण्यात आलेलं आहे 3.2%. त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये हे प्रमाण होतं 5.8%. त्याच्यानंतर हे प्रमाण होतं 7.3%. त्याच्यानंतर प्रमाण किती दिसतं, 8.2%. त्याच्यानंतर हे प्रमाण किती दिसतं, 9.1%. त्याच्या अगोदरच्या वर्षी हे प्रमाण सर्वोच्च दिसतं, 11.2%. नंतर मात्र ते प्रमाण कमी 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 होताना दिसतं. आता लक्षात घ्या या ठिकाणी, वित्तीय वर्ष 2018 असं आहे की ज्या वेळेला एनपीए, जीएनपीए ग्रॉस नॉन परफॉर्मिंग अकाउंट्स असेट्स बँकांमध्ये भारतामध्ये सर्वोच्च होते. किती होते, 11.2%. म्हणजे 2014 ते 18 हे प्रमाण वाढलेलं आहे आणि 18 नंतर ते 23 प्रमाण हे घटलेलं आहे. म्हणून एक तर तुम्हाला 2018 या वर्षावर प्रश्न येऊ शकतो, सध्याच्या 2020 नंतरच्या आकडेवारीबद्दल कोणताही प्रश्न येऊ शकतो. येत्या लक्षात, कारण की ते प्रमाण आता कमी कमी होत उच्चांकी कमी प्रमाणावर पोहोचलेलं आहे. किती पोहोचलेलं आहे, 3.2%वर हे प्रमाण आता पोहोचलेलं आहे. येते लक्षात. आता तुम्ही म्हणाल सर ही आकडेवारी महत्वाची, हीच का लक्षात ठेवायची, कारण की याच्यावरच प्रश्न बनतो मित्रांनो. कारण की ही सरकारची बजेटमध्ये सादर केलेली आकडेवारी, त्या आकडेवारीला चॅलेंज नाही. येते लक्षात. चला पुढचा मुद्दा, डिक्लाइनिंग द कॅड. आता कॅड म्हणजे काय, कॅडला आपण लॉंग फॉर्म मध्ये घेऊ शकतो, करंट अकाउंट डेफिसिट, म्हणजे चालू खात्यावरील तूट. सोप्या भाषेमध्ये कोणती तूट, चालू खात्यावरील तूट. येतं लक्षात, चालू खात्यावरील तूट. आता चालू खात्यावरील, आता मूळ भारताची जी व्यवहार नोंदणी होते ती दोन खात्यांमध्ये होती. येतं लक्षात, भारताचे जे व्यवहार आहेत एकत्रित पूर्ण भारताचे हे दोन गटांमध्ये विभागले जातात. एक चालू खातं आणि दुसरं आहे भांडवली खातं. ही एक संकल्पना आहे. ज्या वेळेला तुम्ही व्यापार तोल, व्यवहार तोल, परकीय व्यापार ही प्रकरणं अभ्यासाल त्यावेळेला तुम्हाला हे सगळं इन डिटेल कळणार आहे. आता फक्त करंट अकाउंट डेफिसिट कशा संदर्भातली भूमिका स्पष्ट करतं एवढं लक्षात घ्या, तर ते चालू खात्यावर. येतंय लक्षात. आता बघा, ज्या वेळेला तुमच्याकडे चालू खातं हे कशाच्या संदर्भात आहे, काय आहे, हे ज्या वेळेला भूमिका स्पष्ट झाली, त्याच्यानंतर तुम्ही एक भूमिका लक्षात ठेवा, ती म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट कसा काढला जातो, एकूण तुमच्या माझ्या देशाने केलेली निर्यात वजा तुमच्या माझ्या देशाने केलेली एकूण आयात, या निर्यात केलेली आणि आयात केलेली यांची वजाबाकी म्हणजे तुमचा करंट अकाउंट डेफिसिट. त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात कॅड. झालं क्लिअर. ओके.
आता हा करंट अकाउंट डेफिसिट 2024चा विचारात घ्यायचा नाही. फायनान्शियल इयर 2023ला हा किती होता? तर जवळपास तो 1.5% वरती होता. येतं लक्षात? कारण की ही रेषा बघा तुम्हाला कशी दिसते. 1.5% जास्त, कारण की हे जीडीपीच्या पर्सेंटेजच्या प्रमाणात मोजलं जातं. ओके, कळालं? आता त्याच्या अगोदरच्या वर्षात हे प्रमाण किती होतं? 22 वर्षामध्ये जवळपास 1% होतं. जवळपास अंदाजे येतंय लक्षात? 1% होतं. 21ला हे प्रमाण किती होतं? 1%पेक्षा कमी होतं. 20ला हे प्रमाण कमी होतं. हो, कारण की 20-21 हा कोरोनानी सगळ्यात मोठा फैलाव त्या कालखंडात केलेला होता. त्याच्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट जवळपास कमी प्रमाणात झालेलं होतं. मात्र अचानक हे वाढलं कधी? 2023ला. आणि म्हणजे मग हे कॅड वाढणं याचा अर्थ काय? या कालखंडात भारताची निर्यात कमी आणि आयात जास्त झालेली आहे. हे प्रमाण कशावरून कळतं तुम्हाला? करंट अकाउंट डेफिसिटच्या आकडेवारीवरून कळतं. कळालं? कॅडचा आकडा जास्त असणं म्हणजे त्यावेळेला निर्यात कमी आणि आयात जास्त. ओके, चल पुढचा मुद्दा. राईज इन ऍव्हरेज मंथली ग्रॉस जीएसटी कलेक्शन. आता जीएसटी म्हणजे काय? जवळपास सगळ्यांना माहिती असेल. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर. अप्रत्यक्ष कराचा हा प्रकार आहे. येतंय लक्षात? आता बघा, 2018 पासून हे प्रमाण 2021 पर्यंत जवळपास स्थिर होतं, 1%च्या आसपास. 1% म्हणतोय मी, 1 लाख करोडच्या आसपास. 1 लाख करोड रुपीज. कुठपर्यंत? 18 ते 21. मात्र 22-23च्या घरामध्ये हे सडनली वाढलेलं तुम्हाला दिसतं. जीएसटी कलेक्शन केंद्राचं जे आहे ते वाढलेलं आहे. 1.2 लाख करोड रुपये 22 मध्ये आणि 23 मध्ये 1.5 लाख करोड रुपये, आणि 24ला ते किती राहण्याचा अंदाज आहे? 1.7 लाख करोड रुपये राहण्याचा अंदाज आहे. मग तुम्हाला 24च्या आकडेवारी लक्षात ठेवायला सांगितली का? नाही. मग आकडेवारी कोणती लक्षात ठेवा? ही 2 वर्षाची आकडेवारी लक्षात ठेवा, 22 आणि 23. त्याच्या अगोदरची जर विचारली तर तुम्हाला 0.9 किंवा 1 याच्या दरम्यान एक ऑप्शन निवडायचं. सो सिंपल. म्हणजे जे पाठ राहू शकतं त्याच्यावर काम नाही करायचं. जे पाठ राहणार नाही, जे विसरण्याची किंवा कन्फ्युज होण्याची शक्यता आहे, ते आपल्याला लक्षात ठेवा. आणि ही अमाऊंट कशात मोजली जाते? लाख करोड रुपयामध्ये मोजली जाते. चलो, नेक्स्ट टू दॅट. कळतंय मित्रांनो? कदाचित समजत नसेल, नोट्स काढून घ्या, पुन्हा ते चॅप्टर वाचा, त्यातून तुम्हाला आणखी जास्त क्लेरिफाय होईल. रायझिंग द व्हॉल्यूम ऑफ डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणजे याला तुम्ही सोप्या भाषेमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलाईन व्यवहार असं म्हणू शकता. हे त्या लक्षात. म्हणजे ते युपीआय द्वारे असतील किंवा कोणत्या तरी पेमेंट कंपनीद्वारे, फोन पे वगैरे सारखे असतील. हे भारतात 18 पासून तर 24 पर्यंत वाढतच आहेत. आता जवळपास हे 12,000 करोड रुपयाच्या वरती हे व्यवहार नोंदवले गेलेले आहेत. येत्या लक्षात, 2023ला हा आकडा पोहोचलेला होता 12,000 करोड रुपये. आता ही ऑनलाईन भारताची युपीआय सिस्टीम भारताचे शेजारील कंट्री किंवा जगभरातील विविध देश टप्प्याटप्प्याने स्वीकारत आहेत. अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचत आहात. भारताचा जर विचार केला तर भारतात याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण की हा आलेखच तुम्हाला बोलका आहे, यातूनच तुम्हाला कळून. 24ची आकडेवारी लक्षात ठेवू नका, कारण की वर्षाची ही अंदाजित आकडेवारी. लक्षात ठेवा ते या लगतच्या वर्षांची आकडेवारी. येत्या लक्षात. नुकत्याच सरलेल्या 2023ला
किती आकडेवारी सांगितली? 12,000 करोड रुपयाचे डिजिटल ट्रान्झॅक्शन भारतात झालेले आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच. बेरोजगारीचा दर किती टक्क्यापर्यंत पोहोचला? तर 22-23 साली तो 3.2% घसरलेला आहे, असं आपल्याला ही आकडेवारी सांग. 2017-18ला तो सर्वोच्च अंकी दर होता 6.1%, नंतर 5.8, 4.8, 4.2, 4.1, 3.2. हा गॅप सगळ्यात मोठा आहे. 4.1 वरून डायरेक्ट घसरला नाही, तो 3.2 वर येऊन ठेवला. म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचा डिक्लाइन रेट कोणत्या वर्षांमध्ये जास्त होता? तर 21-22 आणि 23-22 मध्ये. 21-22, 22-23 या सलगच्या 2 वर्षांच्या एकमेकांशी कंपॅरिझन जर केली, तुलना जर केली, तर हा डिक्लाइनिंगचा रेट जास्त होता, अशी भूमिका आपल्याला त्या ठिकाणी समजते किंवा पाहायला मिळते. ओके मित्रांनो, बघा, तुम्हाला जे प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न पत्रिकेत विचारले गेलेले आहेत, ते चार्ट्स वरून मॅक्झिमम तयार होतात. आणि चार्ट्स कसा वाचायचा, त्याच्यावरच्या नोट्स कशा काढायच्या, हे पण तुम्हाला आता थोडक्यात कळून जात आहे. मगाशी मी माफ करा. मगाशीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, की अर्थसंकल्प म्हणजे काय असतं? सरकार पैसा कुठून कमवणार आहे, कोणकोणत्या मार्गातून कमवणार आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी तो खर्च करणार आहे. म्हणजे उत्पन्नाचे मार्ग आणि खर्चाची ठिकाणं सांगणारं जे कागदपत्र असतं, त्याला अर्थसंकल्प असं म्हणतात. ओके. मग 2024-25 या वित्तीय वर्षामध्ये एकूण जर आपण 1 रुपया पकडला किंवा एकूण जर आपण 100 रुपये पकडले, तर त्या 100 रुपयापैकी, येत्या लक्षात या, 100 रुपयापैकी 28 रुपये तुम्हाला कशातून मिळणार आहे? सरकार कशातून जमवणार आहे? कर्ज वगैरे इतर जे दायित्व आहे त्याच्यापैकी 28% रक्कम जमवणार आहे. बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज मधून सरकार, केंद्र सरकार किती उभारणार आहे? 28% कर्जाच्या माध्यमातून. सरकार बिगर कर महसुलामधून किती टक्के रक्कम उभारणार आहे? 7%. म्हणजे नॉन टॅक्स रिसिप्ट किती आहे? 100 रुपयापैकी 7% किंवा 7 रुपये म्हणू शकतो. नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट म्हणजे कर्ज निर्माण न करणारी भांडवली देणी. नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट याला म्हणतात. असे भांडवली उत्पन्न की जे सरकारचं दायित्व वाढवणार नाही, म्हणजे सरकारला ते परत द्यायचे नाहीयेत ते पैसे. अशी किती रक्कम आहे? 1% आहे फक्त. कर्ज निर्माण न करणारी भांडवली उत्पन्न साधनं सरकारची किती आहे? 100पैकी 1 रुपया. 100%पैकी 1%. अबकारी कर, ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो, ही कस्टम ड्युटी मार्फत किती रुपये कमावणार आहे? 100 रुपयापैकी 4 रुपये, 100%पैकी 4%. जीएसटी आणि कराच्या माध्यमातून, इतर अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकार 100 रुपयापैकी किती कमावणार आहे? तर 18 रुपये कमावणार आहे. 100 रुपयेचं जे उत्पन्न सरकार जमवणार आहे, त्याच्यापैकी 18% जीएसटी आणि इतर अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकार जमवणार आहे वित्तीय वर्ष 24-25ला. महामंडळ कराच्या माध्यमातून किती उत्पन्न कमवणार आहे? महामंडळ कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स, याच्यातून सरकार कमवणार आहे 17%. युनियन एक्साइज म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्कच्या उत्पन्नातून किती रुपये कमवणार आहेत? किती टक्के कमवणार आहेत? 5% कमवणार आहेत. आयकराच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून 100 रुपयापैकी किती रुपये कमवणार आहे? 19 रुपये कमवणार, म्हणजे 19%. असे सरकार 100 रुपये जमा करणार आहे. असे सरकार 100% पैसा 24-25 साठी उभारणार आहे. ही झाली त्याची सगळी फोड. याच्यावर पण प्रश्न विचारला जातो की सरकारचं कुठून उत्पन्न जास्त येण्याचं. आता हे झाले रुपये कमवण्याची मार्ग. आता तो जमवलेला रुपया, 100 पैसे, कुठं कुठं किती किती प्रमाणात खर्च करण्याचं नियोजन आहे. म्हणून हे झालं रुपीज कम्स, रुपया कसा येणार, आणि हे झालं रुपीज गोज, रुपया कुठं खर्च केला जाणार. पहिलं आहे
तुम्हाला या ठिकाणी दिसेल, जस्ट अ सेकंड, तुम्हाला या ठिकाणी दिसेल ते म्हणजे इंटरेस्ट पेमेंटवर 20% खर्च आहे. म्हणजे सरकारने जे काही कर्ज घेऊन ठेवलेली आहेत भूतकाळामध्ये, त्याचं व्याज किती द्यायचं आहे? 100 रुपयामधून 20 रुपये काही न करता तुम्हाला व्याज द्यायचं आहे. कोणाला? केंद्र सरकार. म्हणजे 100 रुपयामधले 20 रुपये व्याज वितरणात गेले तर सरकारकडे किती रुपये बाकी आहे आता? फक्त 80 रुपये बाकी आहे. त्या 80 रुपयामधले, येत्या लक्षात, केंद्राच्या संपूर्ण केंद्राने स्पॉन्सर्ड केलेल्या ज्या योजना आहेत, केंद्र पुरस्कृत योजना ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर सरकार किती खर्च करणार आहे? उरलेल्या 80%पैकी 8%. येत्या लक्षात? सरकार विविध जे अनुदान देतात, विविध उद्योगांना म्हणा, क्षेत्रांना, प्रत्यक्ष जे अनुदान देतं, त्या अनुदानांवर सरकारचा खर्च किती अपेक्षित आहे? 6%. सरकारचा संरक्षणावर खर्च, देशाच्या संरक्षणासाठी किती खर्च करणार आहे? 8% खर्च करणार आहे. सरकारचे जे केंद्रीय क्षेत्र आहे, या केंद्रीय क्षेत्रांवर सरकार विविध योजनांच्या माध्यमातून किती टक्के खर्च करण्याचं अपेक्षित आहे? 16%. वित्त आयोगाच्या नियमानुसार जे काही दायित्व सरकारचे बनतात केंद्राचे, ते वित्त आयोगानुसार किती टक्के अलोकेशन करायचं आहे? 8%. राज्यांना जमवलेल्या कर्जा, सॉरी, राज्य आणि केंद्र मिळून कर गोळा करतं. राज्य केंद्राला कर कमावून देतं. सरकार ते केंद्र सरकार जमा करतं आणि त्यातला काही वाटा राज्यांना त्यांना परत द्यावा लागतो. हा वाटा राज्यांना जो शेअर करायचा आहे, स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, याच्यातून किती रुपये द्यायचे, किती टक्के द्यायचे? 20% राज्यांना खर्च करण्यासाठी द्यायचे आहेत. इतर खर्च किती आहे? अदर एक्सपेन्सेस 9% आहे. आणि पेन्शनवर, केंद्र सरकारची जी पेन्शन आहे, त्या केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर किती टक्के खर्च आहे? 4% खर्च आहे. म्हणजे रुपया असा कमवला जाणार आहे आणि रुपया असा असा इतर क्षेत्रांवर खर्च केला जाणार आहे. ओके, आता झालं, हे झालं अपेक्षित असणारं 24-25च. पण आपल्याला खरा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा आलेला आहे गतकाळातल्या अर्थसंकल्प. कारण किती आकडेवारी प्रत्यक्ष उपलब्ध आहे, सरकारने किती ठरवलेलं होतं, काय ठरवलेलं होतं आणि सरकारला कसं मिळालेलं आहे. सोप्या भाषेत, सरकारने जे ठरवलेलं होतं ते कसं पूर्ण केलं. तर सरकारला गेल्या वर्षामध्ये, म्हणजे वित्त वर्ष 23-24 मध्ये, आयकरातून मिळाले 15%, सरकारने उभारले कर्ज माध्यमातून 34%. किती टक्के उभारले? 34%. बिगर कर महसुलातून किती टक्के मिळाले सरकारला? 6%. नॉन डेप म्हणजे कर्ज निर्माण न करणारी देणी, उत्पन्न जे होतं ते सरकारचं किती होतं 23-24 मध्ये? 2%. जीएसटी मधून सरकारला किती अपेक्षित होते? 17% आलेले आहेत. येतं लक्षात? महामंडळ करातून सरकारला किती मिळाले? 15% मिळालेले आहेत. अबकारी कर, कस्टम ड्युटी मधून किती मिळालेले आहेत? 4%. केंद्रीय उत्पादन शुल्कामधून किती मिळालेले आहेत? 7%. आणि आयकर मधून 15%. असे सरकारने 100 रुपये कमवले किंवा जमवले 23-24 मध्ये. मग ते खर्च कुठे केले? कर्जाचं व्याज जे द्यायचं होतं तिच्यावर 20% खर्च केला. केंद्रीय पुरस्कृत योजनेवर 9% खर्च केला. अनुदानांवर, सबसिडीजवर 7% खर्च केला. संरक्षणावर 8% खर्च केला. केंद्रीय क्षेत्र, आरक्षित जे क्षेत्र आहे त्याच्यावर विविध योजनांच्या माध्यमातून 17% खर्च केला. वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 9% खर्च केला. राज्यांना जमा केलेल्या किंवा कमावलेल्या करामधून 18% वाटा दिला. इतर खर्च 8% केला आणि पेन्शन भत्त्यांवर खर्च 4% केला. असा एकूण 100 रुपये इकडे कमवलेला होता, 100 रुपये इकडे त्यांनी खर्च केलेला आहे. कळालं? यावर प्रश्न असतो. येत्या लक्षात? आता प्रश्न कसा येतो? थोडक्यात 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. 2023-24 साली
सर्वात जास्त प्रत्यक्ष कराच्या कोणत्या प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न प्राप्त झालं? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? 2023-24 या वित्तीय वर्षात केंद्र शासनाला कोणत्या प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी पैसा उत्पन्न मिळालं? मग आता तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी प्रत्यक्ष कर दिसत आहेत? इन्कम टॅक्स दिसतोय, युनियन एक्साइज ड्युटी दिसते, कस्टम ड्युटी दिसते, कॉर्पोरेशन टॅक्स दिसतोय. मग सगळ्यात जास्त आकडेवारी कोणाची जास्त आहे? इन्कम टॅक्सची. झाला. दुसरा प्रश्न, अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारला किती उत्पन्न मिळालं, किती टक्के उत्पन्न मिळालं? 17% मिळालं, कारण की मगाशी सांगितले जीएसटी आणि इतर कर हे कशामध्ये गणले जातात? अप्रत्यक्ष करामध्ये गणले जातात. सरकारला बिगर कर महसुलातून किती टक्के उत्पन्न मिळालं? 6% मिळालं. कळालं? नंतर तशाच प्रकारचे प्रश्न इकडे कुठं कुठं खर्च केला येते लक्षात. याच्याकरता हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून आपण त्याला IMP म्हटलं. आता हे कंपॅरिझन जे आपण मगाशी केलं तेच आहे. फायनान्शियल इयर म्हणजे वित्तीय वर्ष 2025 ला ग्रॉस बॉरोविंग म्हणजे उचल किती आहे, सरकार कर्जाचं प्रमाण एस्टिमेटेड किती आहे? तर 14.13 ट्रिलियन रुपये सरकार कर्ज घेण्याची अपेक्षित आहे. मात्र ते जरी मोठं वाटत असलं तरी भूतकाळातल्या तुलनेत ते कमी केलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. रिडक्शन फ्रॉम दॅट ऑफ फायनान्शियल इयर 24 म्हणजे 24च्या तुलनेत 25ला कमी कर्ज घेणार आहोत, ही एक बाब. FM म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त मंत्री. FM हॅज अडॉप्टेड अन अग्रेसिव्ह फिस्कल कन्सोलिडेशन टार्गेट म्हणजे वित्तीय तूट नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचललेली आहे. वित्तीय तूट म्हणजे काय? तूट म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. जमा कमी आणि खर्च जास्त म्हणजे आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया. हे सूत्र जमा आणि खर्च हे बॅलन्स राहावं याच्यासाठी सरकारने कठोर पावलं उचललेली आहे, तसं सरकार या अग्रेसिव्ह शब्दातून सांगत आहे. शी हॅज अनाउन्स्ड अँड फायनान्शियल इयर 25 फिस्कल डेफिसिट टार्गेट 5.1%. वित्त वर्ष 2025 साठी किती राजकोषीय तूटचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 5.1%. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, यावर प्रश्न बनतो. किती? 5.1. कितीच्या तुलनेत? अगेन्स्ट द एक्सपेक्टेशन ऑफ 5.3% लेवल म्हणजे 5.3 पर्यंत कमी झालं पाहिजे. हे जे साधारण अंदाज आहे त्याच्यापेक्षा 5.1 हे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. मग 23-24 ला किती साध्य झालं? तर ते साध्य झालं 5.8% साध्य झालेलं आहे. हे यातून आपल्याला कळतं, जे जवळपास 5.9% व्हायला पाहिजे होतं, परंतु ते साध्य झालं 5.8%. ओके, चला उजव्या बाजूला बघा बॉक्समध्ये आहे टोटल रिसिप्ट अदर दॅन द बॉरोइंग म्हणजे कर्जा व्यतिरिक्त सरकारने किती उत्पन्न कमवलं? 30.80 लाख करोड रुपये. टोटल एक्सपेंडिचर सरकारचा एकूणातला खर्च अर्थसंकल्पावर गेल्या वर्षी किती होता? 47.66 लाख करोड रुपये होता. सरकारला कर महसुलामधून दोघही कर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मधून दोघं मिळून किती उत्पन्न मिळालं? 26.02 लाख करोड रुपये मिळालं. येत्या लक्षात. 50 वर्षापर्यंत व्याजविरहित लोन सरकार राज्यांना देणार आहे, म्हणजे इंटरेस्ट फ्री लोन राज्यांना देणार आहे. कशासाठी? टुरिझमचा विकास करण्यासाठी. येतं लक्षात. त्याच्याकरता किती करोड रुपये 24-25 अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे? 1.3 लाख करोड रुपये, 1.3 लाख करोड रुपये. फिस्कल डेफिसिट किती ठरवण्यात आलेले आहे? 5.1. मगाशीच आपण या ठिकाणी बघितलं. ओके, यासारखं वाचन आपल्याला अर्थसंकल्पाचं करणं गरजेचं असतं. जसे प्रश्न बनतात तसं तुम्हाला मला समजून घ्यावं. पुढं, गव्हर्नमेंट विथड्रॉ द ओल्ड डिस्प्यूट डायरेक्ट टॅक्स डिमांड्स. येतं लक्षात. जुने जे
प्रत्यक्ष करासंदर्भातले वाद होते ते 25,000पर्यंतचे जे वाद होते 2009 सालापर्यंतचे ते विड्रॉल करून ते मागे घेऊन टाकले केसेस. आणि 10,000 रुपयापर्यंतचे जे प्रत्यक्ष कराचे वाद होते ते 2010-11 ते 14-15च्या कालखंडातले मागे घेऊन टाकले. आणि असे केसेस सरकारने ज्या केलेल्या होत्या या टॅक्स पेयर्सवर कोणत्या ना कोणत्या अडचणींमुळे त्या मागे घेतल्यामुळे याचा फायदा किती जणांना झाला? 1 करोड कर देणारे जे होते त्या लोकांना याचा फायदा झाला, कारण की सरकारने त्यांच्यावर केलेल्या केसेस विड्रॉल केले. FM ऑल्सो प्रपोजेस सम टॅक्स बेनिफिट टू द पेन्शनर. पेन्शन फंड साठी काही विशिष्ट योजना त्यांनी कंटिन्यू केलेल्या आहेत. टॅक्स रिटर्न भरण्यासाठी म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी 2014ला किती दिवस लागायचे एक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला, कंप्लीट करायला? 93 दिवस लागायचे. आता पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे 2023-24 पर्यंत हा 90 दिवसाचा कालखंड कमी होऊन 10 दिवसामध्ये आता ITR फाईल केला जातो, सगळी प्रोसेस ऑनलाईन झाल्यामुळे आणि सगळे फॉर्म सुकर केल्यामुळे. टॅक्स बेस ऑफ GST मोर दॅन डबल. भारताचा कराचा जो पाया आहे तो गेल्या कालावधीच्या तुलनेत जीएसटीचा कसा झालेला आहे? दुप्पट झालेला आहे. द नंबर ऑफ टॅक्स फिलर्स स्वेल्ड 2.4 टाइम्स. कर भरणाऱ्यांचं प्रमाण भारतामध्ये आता 2.4% वाढलेलं आहे. येतं लक्षात. आणि डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांचं प्रमाण 2014 पासून तिपटीने वाढलेलं आहे, ट्रिपल्ड झालेलं आहे तिपटीने. हे जसंच्या तशी विधानं तुम्हाला स्टेटमेंटला येतात परीक्षेला. टॅक्स रिसिप्ट फ्रॉम द 24-25 आर प्रोजेक्टेड ऍट 26.02 लाख करोड रुपये. कर उत्पन्न 24-25 ला किती अंदाजित ठेवलेला आहे? 26.02 करोड रुपये. टॅक्स रिसिप्ट म्हणजे तिच्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोघे आले. येतं लक्षात. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर संकलन गेल्या 10 वर्षामध्ये कितीने वाढलेला आहे? तिपटीने वाढलेला आहे, ट्रिपल्ड. येतं लक्षात. फिस्कल अनाउन्समेंट काय केलेलं आहे? राजकोषीय काय घोषणा केलेल्या आहेत? कॅपिटल एक्सपेंडिचर किती म्हणजे भांडवली खर्च किती करणार आहात असं सरकार म्हणतं? 11.11 लाख करोड रुपये करणार आहे असं या ठिकाणी सरकार म्हणतं. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर एकूण जीडीपीच्या किती टक्के प्रमाणात असेल? 3.4% असेल. वित्तीय वर्ष 2023-24 ला फिस्कल डेफिसिट टार्गेट जे 5.8 ठरवण्यात आलेलं होतं, कशावरून ठरवण्यात आलं? 5.9 वरून कमी करून ते 5.8 करण्यात. 5.1% फिस्कल डेफिसिट टार्गेट फॉर फायनान्शियल इयर 25. मग अशीच बघितलं वित्तीय टूर 25 साठी किती निर्धारित करण्यात आलेली आहे? 5.1%, 5.1%. येत्या लक्षात. गव्हर्नमेंट प्लॅन्स टू रिड्यूस द फिस्कल डेफिसिट टू 4.5% इन 25-26. म्हणजे याच्याही पुढच्या 25-26 या वर्षी 5.1 वरून जे यावर्षी सिद्ध करणार आहे ते त्याच्या पुढल्या वर्षी 4.5% कमी करण्याचं सरकारचं दूरदृष्टिकोनातून नियोजन आहे असं सरकार या डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट करतात. फायनान्शियल इयर 25 मध्ये ग्रॉस मार्केट बॉरोविंग टार्गेट 14.13 लाख करोड रुपये. 2025 ला बाजारातून उचल किती घेणार आहे? 14.13 लाख करोड रुपयाची उचल घेणार आहे. नेट मार्केट बॉरोविंग सीन किती आहे? 11.75 लाख करोड रुपये. एक्सपेंडिचर फायनान्शियल इयर 23-24 चा किती राहिलेला आहे? 23-24 साली खर्च किती केला? 44.90 लाख करोड रुपये सरकारने खर्च केलेला आहे असं सरकार म्हणतं. टुरिझम सेक्टरला 2024 साली व्याजविरहित लोन देणार आहोत अशी घोषणा केलेली आहे. इंटरेस्ट फ्री लोन टू स्ट्रेट टू प्रमोट. कशासाठी? टुरिझमसाठी. येत्या लक्षात. त्याचप्रमाणे लक्षद्वीप साठी पण काय करण्यात येणार आहे? निधी पुरवण्यात येणार आहे. एअर कनेक्टिव्हिटी 2024 साली वाढवण्यासाठी नवीन स्पॉट, नवीन हवाई मार्ग 517 रूट फिक्स करण्यात आलेले आहे. कोणत्या योजनेअंतर्गत? उडान योजनेअंतर्गत. आता बघा उडान योजना काय आहे? तर उडान योजना आहे उडे देश का आम नागरिक, याचं शॉर्टकट आहे उडान. कधी सुरू झाली? 27 एप्रिल 2017 रोजी.
सामान्य नागरिकालाही विमान प्रवास आवाक्यात यावा याच्यासाठी 2016ला पहिल्यांदा हवाई वाहतूक धोरण बदलण्यात आलं. येत्या लक्षात. त्याच्यानंतर ती इनिशियल फ्लाइट्स सुरुवात करण्यात आला, शिमला टू दिल्ली यासारख्या, नांदेड टू हैदराबाद, आणि त्याच्यानंतर ती भारतातल्या विविध ठिकाणी कम्प्लिटली राबवण्यात आली. येत्या लक्षात. याचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता की जे एअरपोर्ट बांधून तयार आहे मात्र विमान सेवा सुरू झाली नाही त्यांना कार्यरत करणं. येत्या लक्षात. आणि जे अंडर सर्व्ड आहेत, म्हणजे कमी प्रमाणामध्ये जिथं अधूनमधून वाहतूक येतो, त्यांना कंटिन्युअस सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, हा या योजनेमागचा उद्देश होता. 1 तासाच्या प्रवासाकरता किंवा किमान 500 किलोमीटरच्या प्रवासाकरता एक फिक्स रेट ठरवून देण्यात आलेला होता किंवा ठरवण्यात आलेला आहे. तो आहे 2500 रुपये. म्हणजे किमान 2500 रुपयाचं मध्ये त्यांचा प्रवास, एक तर तो 1 तासाचा असेल किंवा 500 किलोमीटरचा असेल किंवा अर्धा तासाचा असेल, याच्याकरता 2500 सॉरी 2500 रुपये दर या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला होता. याच्याकरता बी स्पेसिफिकेशन तुम्ही या ठिकाणी आउटले बद्दल किती खर्च मंजूर वगैरे केलेला होता ते बघू शकतात. उडानचं 1.0 पहिला फेज झालेला आहे, आता दुसरा फेज सुरू आहे. येत्या लक्षात. त्याचप्रमाणे रेल्वेवर 2.55 लाख करोड रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट 24-25 साली आहे. इकॉनॉमिक रेल्वे कॉरिडॉर म्हणजे आर्थिक रेल्वे कॉरिडॉर ची घोषणा पीएम गती शक्ती प्रोग्राम अंतर्गत करण्यात आलेली आहे. कशासाठी? माल वाहतुकीचं इफिशियन्सी म्हणजे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि सोबतच खर्च कमी करण्यासाठी. म्हणजे मालवाहतुकीचा खर्च कमी करायचा आणि क्षमता वाढवायची. या उद्देशातून 3 फ्राईट कॉरिडॉर डिझाईन करण्यात आलेले आहे, ज्याला इकॉनॉमिक रेल्वे कॉरिडॉर म्हणण्यात आलं. पहिला आहे एनर्जी मिनरल सिमेंट कॉरिडॉर. दुसरा आहे पोर्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे बंदरांना जोडणारा कॉरिडॉर. आणि तिसरा आहे ज्या ठिकाणी खूप रहदारी आहे मालवाहतुकीची, ती त्या मार्गांवर कॉरिडॉर डिझाईन करणं. येतं लक्षात. हा या 3 योजनांचा सगळ्यात प्रमुख भाग आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर बद्दल तुम्ही इन डिटेल या स्लाइडवर स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. तिच्यामध्ये इन डिटेल आहे. आता सोबतच तुम्हाला कसला अभ्यास करणं अपेक्षित आहे? पीएम गती शक्ती योजना काय आहे, कधी डिक्लेअर झाली, वगैरे वगैरे वगैरे. येतं लक्षात. सोबतच शेती क्षेत्रासाठी कृषी क्षेत्र प्रमोट द इन्व्हेस्टमेंट फॉर द पोस्ट हार्वेस्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन काढणी नंतरच्या घटकांवर गुंतवणूक करण्याचं धोरण आहे. आता सरकारकडे पैसा कमी आहे किंवा नाही, त्याच्याकरता त्यांनी कशासाठी प्राधान्य दिलेलं आहे? खाजगी क्षेत्राची गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे असं सरकार म्हणतं. डेअरी फार्मरसाठी म्हणजे जे दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सक्षम करण्यासाठी विविध केंद्रीय पातळीवरच्या योजना अंमलबजावणी केल्या जातील असं त्यांनी या ठिकाणी सांगितले. नॅनो डीएपी एक्सपांडेड इन ऑल ॲग्रो क्लायमेटिक झोन. सर्व भारताच्या कृषी हवामान क्षेत्रामध्ये नॅनो डीएपीचा प्रसार, प्रचार आणि अंमलबजावणी करण्याचं सरकारने या योजनेमध्ये घोषित केलेलं आहे. फसल बीमा योजनेबद्दलचा उल्लेख केलेला आहे की त्याच्याकरता 4 करोड रुपये, सॉरी 4 करोड शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे असं सरकार या ठिकाणी म्हणतं. 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क टू बी सेटअप. 2024-25 साली 5 नवे ॲक्वा पार्क डिझाईन करण्यात येणार आहे असं सरकार या ठिकाणी स्पष्ट करताना आपल्याला दिसतं. ऍग्रिकल्चरसाठी फोकस एरिया काय आहे? डेअरी फार्मर आहे, पीएम संपदा योजना आहे, फूट अँड माउथ डिसीज आहे, ॲक्वा पार्क्स आहे, पीएम किसान योजना आहे, ब्ल्यू इकॉनॉमी आहे आणि पोस्ट हार्वेस्ट ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे निश्चित या घटकांवर तुमच्या माझ्यासाठी प्रश्न बनतो. येत आहे मित्रांनो लक्षात. तर हे होते हायलाइट्स ऑफ बजेट 24-25. येतं लक्षात. यासारखे अनालिसिस करून तुम्हाला अभ्यास तुमचा तयार ठेवायचा आहे. अजून तुम्हाला इन डिटेल काही अडचणी असतील किंवा इन डिटेल पूर्ण सगळं ज्या पिलर्सवर हा अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याच्याबद्दल जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करा. नंबर 2,
फुल फ्लेज ज्यावेळेला नवीन सरकार येईल, नवीन पंतप्रधानांनी ते शपथ घेतील, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यावेळेला जो पूर्ण अर्थसंकल्प तो पण आपल्याला महत्वाचा असणार आहे. त्या पण वेळेला आपण व्हिडिओ बनवणार आहोत किंवा त्याचा विषय. पण येत्या आता ज्या प्रिलिमिनरी होणार आहे त्याच्यावर याच्यावर फोकस करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ती एकत्रित संरचना अभ्यासाची कशी असली पाहिजे अर्थसंकल्पाबद्दली, त्याच्याबद्दल आपण आता थोडक्यात चर्चा पूर्ण केलेली आहे. काही अडचणी असतील तर निश्चित तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर आपण सोल्युशन मी तुम्हाला व्हिडिओज वाटला की किंवा जास्त लेंदी टॉपिक आहे तर एक्स्ट्रा व्हिडिओ बनेल, नाही तर त्या कमेंटला त्या ठिकाणी रिप्लाय. ओके, थँक्यू व्हेरी मच. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कमेंट करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.